नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स. मित्रांनो, आजची व्हिडिओ अतिशय इन्स्पिरेशनल आणि एकदम सुंदर आहे. आज आपण जाणून घेऊया एक खेड्यागावातील अक्कलकोट तालुक्यातील इन्स्पिरेशनल आता एक अतिशय जिद्दीने पुढे जाण्यासाठी तिचे डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळत आहे. तर त्या व्यक्तीशी आपण आज इंट्रोडक्शन करून घेऊया. तर नाव काय तुझं? तर माझे नाव प्रतिभा माशाळे, माझ्या गावाचे नाव बागेवाडी. ओके. क्रिकेट खेळावं असं कधी वाटलं आणि कोण सांगितलं की मी पण क्रिकेट खेळलं पाहिजे? तर लहानपणापासून आम्ही राहायला शेतात असायचो. तर ओके. लहानपणापासून शेतामध्ये दगड फेकायचे, काहीतरी काटेने मारायचे, दादासोबत खेळायचं. ओके. असं चालायचं. तर तसंच मी शाळेला लहानपणापासून शाळेत पण मुलांसोबत खेळायचे, मुलींमध्ये जास्त खेळत नसायचे. मुलांमध्ये खेळायचे. तर असंच शाळेमध्ये मुलीमध्ये खेळत असताना शाळेतले एक खेळाडू वृत्तीने आम्हाला चालना देणारे शिक्षक होते. नाही, जेंट्स टीचर. तर त्यांनी माझ्यासाठी मुलींचा एक संघ तयार केला. मी त्यावेळेस 7वीला असेल. तर 7वीला मुलींचा संघ आणि माझी प्रशाला मंगरुळे हायस्कूल. मंगरुळेमध्ये शिकलेल्या मराठी मीडियम? नाही, सेमी इंग्लिश. माझा 5वी ते 10वी तिथंच झालं. ओके. मग तू क्रिकेट खेळायला सुरुवात केव्हा केलीस? मी सुरुवात केली इयत्ता 7वीला असताना. इयत्ता 7वीला असताना. इन्स्पिरेशनल कोण आहे की कुणी तुला असं ढकललं पुढे की हा तू जा, तू क्रिकेट खेळ, असं कोण बोललं तुला? तसं मला कोणी नाही म्हणलं. मी जेव्हा 7वीला होते तेव्हा. ओके. तर मला आवड होती. शाळेमध्ये एक क्लब होता, तिथे मुले खेळायचे. बरोबर. तर मला सुद्धा असं अपेक्षा लागली की मी पण खेळू शकते. करेक्ट. मुलांमध्ये कोणी मुलगी नव्हती, तर मी पण मुलांसारखं खेळू. तू मुलांमध्ये क्रिकेट खेळायची? हो. ओके, गुड. हे बघा मित्रांनो, क्रिकेटची आवड होती म्हणून ती मुलांमध्ये क्रिकेट खेळायची. अतिशय उत्तम. अशी जिद्द पाहिजे काहीतरी जीवनात करण्यासाठी. त्यांच्यासोबत त्यांचे कोच आहे, तर त्यांच्याबद्दल पण थोडं जाणून घेऊया. सर, तुमच्या क्लबमध्ये कधी जॉईन झाली? कसं होतं, माझं अकॅडमीतली जे स्टार्टअप करायचं बोललं 2017मध्ये. मी 2017मध्ये अक्कलकोटमध्ये अकॅडमी स्टार्ट केली. ओके. 2017 म्हणजे जर 2017, 18, 19, 20, 21, 22, 23 जर बोललो म्हणजे मी 2016च्या एंडिंगला केलं, मार्चमध्ये केलं होतं. तुमचं ही क्लब जे आहे मुलीसाठी मोफत आहे? हो, हा क्लब मुलींसाठी मोफत आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, मी ज्यावेळेस 2016ला आलो, 2016च्या एप्रिल महिन्यामध्ये, मार्चच्या एंडिंगला, एप्रिलच्या स्टार्टिंगला जेव्हा अकॅडमी स्टार्ट केली, बरोबर, तर मी जेव्हा ऍडमिशन ओपन केलं पण भरपूर रिस्पॉन्स असा येत नव्हता. मुलांचा आला स्टार्टिंगला, पण मुलींचा आला नाही. मला काय वाटलं होतं की जर का खेडेगावात सारखी आपण इथे करतोय तर, कारण सिटीपेक्षा आहे ना खेडेगावात मुली खूप स्ट्रॉंग आहेत, पण असं कुठे मिळालं नाही. मग मी विचार केला. मग त्याच्यानंतर आपलेच आता जस्ट त्यांचं देहांत झालं की काही वर्षापूर्वी, शिवशरण खेडगी साहेब. त्यांनी मला अपॉइंट केलं होतं या शाळेकडून ट्रेनिंग देण्यासाठी. आणि त्यांनी मला जागा सुद्धा दिली चालवण्यासाठी इथे. आणि मग तिथून मला खरं म्हणजे मुलीला चालना मिळाली. कारण या शाळेची अक्कलकोट तालुक्यामध्ये पहिल्यांदा हिस्ट्री अशी आहे की CB खेडगी इंटरनॅशनल स्कूलचा हा मुलींचा संघ पहिल्यांदा ठरला. तालुक्यात तर क्वालिफाय डायरेक्ट झाली, पण डिस्ट्रिक्टला बार्शीला मॅचेस होते डिस्ट्रिक्टचे, तिथं मुली विजयी झाल्या. सेमीफायनल मध्ये हरल्या, 3rd प्लेस मिळालं मुलींना. तिथून मुलींना चालना मिळाली. आणि काही मला एक प्लॅटफॉर्म भेटला, येस वी कॅन डू इट. आता आम्ही काय तर इथं करू शकतो असं तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला, म्हणून तुम्ही मुलीला जॉईन केलं. तर आता सध्या तू काय करतेस? मी सध्या आता डिस्ट्रिक्ट लेवल खेळून स्टेट लेवलचे कॅम्प करून आले. डिस्ट्रिक्ट लेवल खेळून स्टेट लेवलचे कॅम्प करून आलेले. तर शाळा, कॉलेज? माझी 10वी नुकतीच संपली, आता मी 11वी. ओके, 10वी संपली, आता 11वीला आहे. कोणत्या शाळा? मी सोलापूरला हरिभाई देवकरण कॉलेजला. ओके, हरिभाऊ देवकरण कॉलेजला आहे. छान आहे. मग पुढचं प्लॅनिंग काय? पुढचं प्लॅनिंग असं आहे की मला माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करण्यासाठी माझी इच्छा आहे. व्हेरी गुड. तर मी त्यासाठी खेळते. म्हणजे देशासाठी रिप्रेझेंट करायचं, देशासाठी खेळायची इच्छा आहे, जिद्द आहे. नुसतं इच्छा नसून हे जिद्द आहे. तर तू आता स्टेट लेवल पण गेलेलं आहे, स्टेट लेवल खेळलेले. कुठली मॅच होता स्टेट लेवलला? स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट म्हणून प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून 3 मुली निवडतात. तर त्या सर्व मुलींमध्ये 11 जणींचे विभाग पाडून प्रॅक्टिस मॅचेस खेळवतात. ओके, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून फक्त तुम्ही 3 मुली होत्या? हो, 3 मुली.
गुड, हे पण चांगली गोष्ट. म्हणजे सध्या सोलापूर जिल्ह्यातून 3 मुली निवडणं म्हणजे अतिशय छान आहे सर. तुमचे जे काम आहे, तुमचे जे कार्य सध्या व्यवस्थित चालू आहे. बरं, आणि असं पण आहे की तालुक्यातून पहिली मुलगी ठरली की जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व केले म्हणजे कर्णधार बरोबर, हे केले. पण चांगलं आहे. तालुक्यातून पहिली मुलगी प्रतिभा माशाळे, तर ती डिस्ट्रिक्ट लेवलला रिप्रेझेंट केली, डिस्ट्रिक्ट लेवलला खेळलेली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जे कोणी विद्यार्थी आहेत, तुम्हाला असे भरपूर काही अपॉर्च्युनिटी जीवनामध्ये येऊ शकतात. फक्त तुमचं काम काय, खेळत राहायचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केलंच पाहिजे. तर आता जसं तू स्टेट लेवलला खेळलेलं आहेस, तर पुढचं काही अपॉर्च्युनिटी आहे अथवा पुढं तुला असं काय वाटतं की आम्हाला इथं अपॉर्च्युनिटी भेटू शकतो, अशी कुठली पुढची फील्ड आहे तुला? फील्ड तर आता स्टेट लेवलपासूनच आहे. ओके. तिथं जर मी स्टेट लेवलला कॅम्पला जाऊन माझा स्कोअर दाखवला, ओके ओके, माझे जे स्किल आहेत ते दाखवले, बरोबर. तर ते मला स्वतःहून बोलवून घेऊन मला स्टेटकडून खेळवून परत नॅशनलसाठी पाठवतील. ओके तिथं जर माझा गेम दिसून आला तर मला आता मुलींसाठी WPL सुरू झालं. ओके, गुड. त्यामध्ये निवडतील. त्यामध्ये तिथं chance भेटला की मग- तर मग आपण देशासाठी खेळू शकतो. गुड. देशाच्या जर आपल्या WPL मध्ये तुझं सिलेक्शन झालं, आता 100% झालंच पाहिजे. कारण आमच्या तालुक्यातून अथवा आमच्या जिल्ह्यातून सध्याचं कुठली मुलगी नसेल, राईट सर? आपल्या तालुक्यातून हां, नाही जिल्ह्यातून आहे. ओके, जिल्ह्यातून आहे, पण तालुक्यातून पण तर भविष्यात तू आमच्या तालुक्याचे एक चेहरा बनू शकते. तर अडचणी काय आता तुम्हाला पुढे जाण्यासाठी? कारण काही लोकांसाठी जो चान्स आहे लवकर भेटतं आणि काही लोकांना चान्स लवकर भेटत नाही. ह्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपण त्यांना दिसून येत नाही मेन ओके म्हणजे. ओके, हां, मग ते आपल्याला काही असतं ते थोडं पॉलिटिक्स करतात. ओके, म्हणजे ओळखीच्या मुलींना जे त्यांच्या नजरेत असतात, जे काही सिटीतून असतात त्या ओके मुली, ओके, हां, त्यांना चान्स मिळतो. खेडेगावातल्या मुलींना चान्स मिळत नाही. ओके, मग त्यांना चान्स मिळाल्यामुळे त्यांचा गेम दिसून येतो ना, खेडेगावातल्या मुलींचा दिसून येतो. बरोबर. बघा मित्रांनो, अशी स्वतः क्रिकेटर आहे, स्वतःच्या तोंडून हा शब्द येतोय. तर शक्यतो आपण सगळं क्वालिटीवरती फोकस केलं पाहिजे. तर ह्या मुलीकडं क्वालिटी आहे, तर तिच्या तोंडून तो शब्द आला. पण तू प्रॅक्टिस केव्हा केव्हा करतेस? म्हणजे प्रॅक्टिसचं टायमिंग काय तुझं? सकाळी 7 ते 10 प्रॅक्टिस असते. सकाळी 7 ते 10. हां. कुठं करतेस? इथंच करते इथंच. आपण. म्हणजे सकाळी 7ला येतेस इथे. मग कॉलेजला कधी जातेस? कॉलेजला जाते आठवड्यातून 2 ते 3 वेळा. ओके, आणि म्हणजे कॉलेज पण सपोर्टिव्ह आहे माझं. ओके, गुड. म्हणजे ओव्हरऑल यू आर डेडिकेटेड युअर लाईफ फॉर क्रिकेट. तर शिक्षण तर आहेच सोबत, त्यासोबतच तू फोकस यू आर फोकस टू क्रिकेट. म्हणजे तुझं पूर्ण फोकस जो आहे क्रिकेटसाठी आहे. तर घरातून सपोर्ट आहे का? हो, घरातून सपोर्ट. कोणी सपोर्ट करतं घरी तुला? घरी माझा परिवार पूर्ण सपोर्टिव्ह आहे. ओके, पूर्ण परिवार सपोर्टिव्ह आहे. तर तुम्हाला काय वाटतं की आता सध्या तुमची जी विद्यार्थिनी आहे, घराकडून सपोर्ट आहे, अडचण तर थोडंफार असणारच. तर जिद असेल तर तो अडचण पण आपण पार करू शकतो. तिला माहिती आहे की मला कुठं काय टर्निंग पॉईंट घेतलं पाहिजे आणि कुठं मी जास्त फोकस केलं पाहिजे. ती आता स्टेट लेवल खेळून आलेली आहे, तिच्याकडे भरपूर काही नॉलेज आहे. आता म्हणजे मी काय केलं पाहिजे तिला स्वतःला कळतं. आमच्यापेक्षा तिला कळतं की मी कसं पुढे गेलं पाहिजे आणि कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे. आता जर विचार केला 10वी पास झाल्यानंतर 11वी तिचा गेम एवढा झाले, मला वाटते आता जेवढे 10-12 मॅचेस झाले त्याच्यात कमीत कमी 4 ते 5 50 मारले तिने. त्याच्यासोबत माझ्यासोबत पण पार्टनरशिप भरपूर केली तिने मुलांच्या मॅचेस मध्ये. म्हणजे ओव्हरऑल हो फिट आहे. हो. आणि माझं एवढं म्हणणं आहे की पॉलिटिक्स तर होतच राहणार आहे. ओके, आणि ह्या गोष्टीवरनच आपल्याला वर जायचंय. कारण बरोबर. कसं असतं माहितीये का, आपण 100% दाखवतो, 100% नाही दाखवलं पाहिजे, 100% पेक्षा पण जास्त दाखवलं पाहिजे. कारण समोरच्या सिलेक्टरला असं वाटलं पाहिजे की नाही बाबा हाच खेळाडू ह्यालाच घ्यायचंच आहे मला. करेक्ट. असं कारण मी एक्झाम्पल जास्त कोणाचं देणार नाही, MS धोनीचं देईल. बरोबर. तो अंडर-19 सुद्धा नाही खेळला. हो. हा, डायरेक्ट सिनियर खेळला. आणि आज तोच इंडियामध्ये किंवा वर्ल्ड मध्ये पॉप्युलर आहे आणि गुरु म्हणून मानतात त्याला सर. बरोबर बरोबर. असं ऐकण्यात येतं की मुली फार कमी असतात क्रिकेटमध्ये, तर असं आहे का? आता संपलं ते. हो का? पहिलं होतं, आता सर्व संपलंय. आता तसं काहीच नाही. मला वाटतं 6-7 वर्ष आधी होतं, पण आता सध्या कॉम्पिटिशन भरपूर वाढले. तुला असं वाटतं का कॉम्पिटिशन फार आहे वुमेन क्रिकेटमध्ये पण? हो, आता अलीकड खूप वाढायला लागला. कारण की आता अंडर-15 पासूनची टीम निघतात. ओके, अंडर-15 पासून टीम निघत आहे. पण तुझे आवडते क्रिकेट प्लेअर कोणी? माझे आवडते क्रिकेट प्लेअर रोहित शर्मा. वुमेन हरमनप्रीत कौर. का आवडते ती तुला? कारण ती इझी मॅचेस पण खेळू शकते आणि अंडर प्रेशर पण खेळू शकते. ओके आणि ती ओके.
जरी टीम अशी हारण्याच्या पोझिशन मध्ये असेल तर तिला कसं सावरायचं ओके, हे तिच्याकडे स्किल आहे. तिच्याकडे स्किल आहे. तू स्टेट लेवलला खेळलेस, तो तालुकास्तरीय पण झाला असेल, जिल्हास्तरीय पण झाला असेल. तुझा हायेस्ट स्कोर किती आहे? माझा हायस्ट स्कोर 75 नॉट आउट आहे. 75 नॉट आउट. तुझं काय बी प्लॅन आहे का? बी प्लॅन म्हणजे जर सपोज तू आता क्रिकेटमध्ये फुल्ली फोकस्ड आहे, जर क्रिकेटमध्ये काही पॉलिटिक्स म्हणा किंवा काही 1 और 2 झालं तर तू क्रिकेट असं कधी वाटलं की नाही आता माझं क्रिकेटमध्ये काय होणार नाही, तर तेव्हा काय करणार? तसं तर मी काय विचारच करत नाही दुसऱ्या म्हणजे बरोबर. कारण की मला याच्यावर माझ्यावर विश्वास आहे. मेन फुल कॉन्फिडन्स. व्हेरी गुड. मी करू शकते. ओके. तरी जसं झालं काही ओके, तरी पण मी क्रिकेट मधूनच प्लॅन बी निवडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, म्हणजे कोचिंग फील्ड. ओके. मग पण तुझ्याकडे आयडिया आहे आणि एम आहे, जिद्द आहे, तर तुला माहिती आहे की कसं सावरायचं जीवनामध्ये. तर व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन? भविष्य म्हणताना आता आता सध्या मी स्टेट लेवल म्हणता येणार नाही, मी डिस्ट्रिक्ट लेवलच म्हणेल माझ्यासाठी. ओके. तर असे जे लेवल आहेत ते पार करून एकदम वरची लेवल गाठायची अशी माझी जिद्द आहे. ओके. असं कुठली स्किल आहे की तुला असं वाटतं की एवढं तुझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, येस आय कॅन डू इट, मला माहिती आहे की येस आय कॅन डू इट, म्हणजे मी हे करू शकते, असं हे वाक्य तुझ्या तोंडून निघतात आणि तो कॉन्फिडन्स मला तुझ्यामधून दिसते. तर कुठलं स्किल तुझ्याकडे आहे की मी हे करू शकते? मला हेच सांगायचं आहे की जास्त करून सिटीतल्या मुलींना तिथं प्लॅटफॉर्म मिळत आहे. मग सिलेक्टर असतात की त्यांना पाहिजे असतात खेडेगावातले मुली, कारण की त्यांच्याकडं गावठी स्किल असतात, ते तिथले कणखर मुले असतात. गुड. मग ना त्यांना जर एखादी मुलगी भेटली तर ते त्यांना ऑपॉर्च्युनिटी देतात, प्लॅटफॉर्म देतात. तर ते मला खेडेगावातले स्किल जे आहेत ते मी दाखवू शकते, तेवढा मला कॉन्फिडन्स आहे, मी तेवढी फिट दाखवू शकते. मग तुझं भविष्य क्लिअर आहे की आय वॉन्ट टू प्ले फॉर इंडिया, राईट? मला भारतासाठी खेळायची आहे. आपण एकमेकांकडे न बघता आपण कुठं कमी आहे ते बघत आपण खेडेगावात आहोत असं न समजता आपली जिद्दची काठी घेऊन आपली स्किल जी आहे ती दाखवत आपण आपल्या गेमकडे वळावं. जर तुम्हाला काही क्वेश्चन रिलेटेड क्रिकेट विचारायचे असेल तर तुम्ही तुमच्याच क्लबमधील जे पुढे गेलेले आहे, जात आहे आणि जाणार आहे प्रतिभाला तुम्ही एक क्वेश्चन विचारू शकता. उठून विचारा, बसून विचारा, काय प्रॉब्लेम नाही. रिलेटेड क्रिकेट यू कॅन आस्क एनी क्वेश्चन. प्रतिभा दीदी, तू स्टेट लेवल खेळण्यासाठी काय काय केलीस? ओके. तर मित्रांनो, समोर ऑडियन्स आहे, ऑडियन्समधून एक क्वेश्चन आलेला आहे की प्रतिभा दीदींनी स्टेट लेवल खेळण्यासाठी कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे? स्टेट लेवल खेळण्यासाठी मला माझ्या सरांनी मेहनत करून माझी प्रॅक्टिस घेतली. ओके, करून घेतली. आणि मला ते डिस्ट्रिक्टच्या सिलेक्शनला घेऊन गेले. ओके. तिथे माझं सिलेक्शन झालं. ओके. आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कसं होतं? डिस्ट्रिक्ट सिलेक्शन होतात प्रत्येक खेड्यातून, आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट ना, म्हणजे तुमचं काही गेम घेतात? हो, तिथे नेट्स घेतात. ओके. तिथे असे ओपनर, बॅट्समन, बॉलर, ओके, कीपर अशांना घेतात. काहीतरी 2-2, 3-3 ओव्हर खेळतात. ओके. बॉलरची बॉलिंग बघतात, लाईन. ते 16 मुलींचा स्क्वॉड काढतात. ओके. 16 मुलींचा स्क्वॉड काढतात. तशा प्रकारे सिलेक्शन होतं आणि मी तिथे सिलेक्शनला गेले. पहिलं वर्ष ते माझं सिलेक्शनचं होतं आणि पहिल्याच वर्षी माझं सिलेक्शन सुद्धा झालं. आणि सिलेक्शन झाल्यावर सोलापूरलाच इन्व्हिटेशन मॅचेस होते. ओके. इंदिरा गांधी स्टेडियमवर. ओके. आणि ओपनिंग मॅच आमचीच होती, सोलापूर अगेन्स्ट उस्मानाबाद. ओके. त्या मॅचला मी नॉट आऊट राहिले आणि स्कोर काय लक्षात नाही माझ्या. ओके. नॉट आऊट राहिले आणि नंतरचे मॅचेस पावसामुळे रद्द झाले. ओके. त्यामध्ये पहिल्याच वर्षी माझं MCA कॅम्पसाठी निवड झालं. ओके. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. ओके. मग कॅम्पसाठी निवड झाला. कॅम्पमध्ये काही गोष्टींमुळे माझा चान्स नाही मिळाला मला. ओके. हो, म्हणजे मी एक्स्ट्रा मध्ये बसले. ओके. पूर्ण म्हणजे स्क्वॉड मध्ये. आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये काही असे सिलेक्टर पण आहेत चांगले. ओके. सोलापूर जिल्ह्यामध्ये मी अशा एक व्यक्तीचं नाव घेत ज्यांचा
खरंच ग्रामीण लोकांवरती फोकस जास्त आहे आणि ते लक्ष देतात. ते चंद्रकांत रेंबोरशे सर आहेत, त्यांचं ग्रामीण मुलींवरती खूप फोकस असतं. ओके. मग तू नर्वस कधी असतेस? नर्वस तर मला राहायचं, सरांनी कधी शिकवलंच नाही. हो. काही आपलं गेम खराब होऊ, अगर काही अडचणी येऊ. ओके. मग तू सध्या नर्वस दिसत नाही? नर्वस नाही, ते फर्स्ट मुलाखत आहे. तेच बोलतो. वेन युअर कॉन्फिडन्स इज कम्प्लिटली लो, जेव्हा तुझी कॉन्फिडन्स खूप लो असते तर तू परत रिचार्ज कसं करणार? परत ज्या गोष्टीमुळे आपलं कॉन्फिडन्स लो झालेला असेल, ओके, त्या गोष्टीवरच सारखं काम करून, ओके, त्या गोष्टीलाच इम्प्रूव्हमेंट करून आपण आपली कॉन्फिडन्स कशी वाढवायची, ओके, किंवा आपल्याला मोटिवेशन करणारे आपले गुरु, कोच, आई वडील, करेक्ट, यांच्याकडे जाऊन आपलं कॉन्फिडन्स आपण वाढवू शकतो. आपले फ्रेंड्स जे क्रिकेट करिअरमध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगू शकतात. बरोबर. अशा गोष्टींमुळे आपण कॉन्फिडन्स लो कितीही का होईना आपण वाढवू शकतो त्या गोष्टी. एक सांगू का सर मजेची गोष्ट? आम्ही नर्वस झाल्यावर ना क्रिकेट जास्त खेळतो. बरोबर, असंच काहीतरी केलं पाहिजे जुगाड. हां, तर ठीक आहे. मग तुझं जीवन प्रवास थोडक्यात सांग बघू. जीवन प्रवास मी 7वी पासून क्रिकेट स्टार्ट केलं. तर माझी ही अकॅडमी SB क्रिकेट अकॅडमी अक्कलकोट, आणि शाळेमध्ये पहिली मुलींची टीम माझ्यामुळे निर्माण झाली. तर मी तालुक्याला सरांच्या टीम अगेन्स्टच खेळले. ओके. तेव्हा मी छोटीशीच होते, अख्ख्या टीम मध्ये मी छोटी, तर सरांच्या टीमला हरवलो. ओके. गुड. तिथून आमचा शाळेचा टीम म्हणजे थोडासा नाव गाजला, अरे हा मंगळवेळची पण टीम आहे. बरोबर. मग नंतर जसं पुढे लॉकडाऊन पडलं, मग तेव्हा क्रिकेट बंद झालं माझं. शेतात खेळायचे मी माझ्या भावासोबत. माझा भाऊ मोठा आहे माझ्यापेक्षा, तर माझ्या भावासोबत खेळायचे. मग सरांच्या टीमला आम्ही हरवलेलो. सरांना काय वाटलं या मुलींमध्ये काहीतरी जिद्द आहे, तर सरांकडे माझा कॉन्टॅक्ट होता आणि माझ्याकडे सरांचा कॉन्टॅक्ट होता. ओके. तर सरांनी मला इथं बोलावून घेतलं. ओके. तुझी इच्छा असेल तर तू माझ्या अकॅडमीमध्ये येऊन करू शकते. करेक्ट. मग तर मी इथे सरांची अकॅडमी जॉईन केले. मग या अकॅडमीमध्ये आल्यावर मला आपलापणा असं वाटू लागलं. इथे सरांची शिकवण्याची पद्धत तशी होती. तर सर म्हणले तुझी तिकडं, मी अगोदर दुसरीकडे होते, शाळेमध्ये होते. सर म्हणले जर तुला तिकडे जायचं असेल तर आता लॉकडाऊन संपलंय तर तू तिथे जा. तर नाही म्हणलं सर, मला तुमची शिकवण्याची पद्धत आणि ते शिकवण्यामध्ये जे तुमचं प्रेम आहे ते मला खूप आवडलं आणि मी इथे सोडून नाही जाणार. मग तिथून जे माझं सुरू झालं तर मी आज इथपर्यंत आहे. आणि इथून पण सरांच्या आशीर्वादाने मी पुढच्या लेवलला खेळेन. आणि माझ्या घरच्यांचं पण खूप यामध्ये योगदान आहे. त्यांनी मला इथपर्यंत सपोर्ट केलं, कारण की खेडेगावातून मुलींना सपोर्ट करणं ही गोष्ट जमत नाही भरपूर लोकांना. तर मी आज खेळते तर माझ्याकडे बघून खेडेगावातल्या मुलींना थोडं त्यांचे आई वडील सपोर्ट करतील आणि माझ्यासारखे खेळाडू निर्माण होतील अशी मी आशा. चांगला विचार, चांगला. तर काही प्रशस्ती अथवा बक्षिसे अथवा रिवॉर्ड्स काय भेटले आतापर्यंत? हो, आतापर्यंत भेटलेत रिवॉर्ड. सरांनी टुर्नामेंट्स भरपूर ठेवले. त्यामध्ये मला सरांनी कॅप्टन्सी कशी करायची आणि कॅप्टन्सी पण दिलेली होती. परत मी बाहेर पण टुर्नामेंट खेळले, त्यामध्ये सुद्धा मला अवॉर्ड्स भेटलेले. पुणे म्हणा, असे अंबेजोगाई भरपूर ठिकाणी खेळले. ते मी तेलंगणाला गेलेले. तेलंगणाला पण ऑल इंडिया T20 वुमन्सची मॅचेस होते. मग माझ्या गेममुळे मला भरपूर ठिकाणी बोलावून घेतात असे. ओके. मग आजपासून पुढच्या 5 वर्षात तू कुठं असतील सांगता येत नाही. जर मी जर असेच जिद्द चिकाटी आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्त केले तर मी अपेक्षा करते की मी अंडर 19 वुमन्स वर्ल्ड कपसाठी तरी निवड व्हावं. आणि आपली पण इच्छा आहे की आमच्या तालुक्यातील पहिली क्रिकेटर असेल की अंडर 19मध्ये खेळणारी, अशी आपल्या सगळ्यांची आशा आहे, इच्छा आहे. ते तू कंप्लीट करशील अशी आमची मनापासून इच्छा आहे. तर मित्रांनो, आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये सागर सर आणि प्रतिभा क्रिकेटर यांची मुलाखत आम्ही आज घेतलेली आहे. तर त्यामध्ये त्यांना अति सुंदर अशी मुलाखत दिलेली आहे. तर मुलाखत घेण्याचा उद्देश एवढाच होता की खेड्यागावातील जे स्ट्रॉंग, जे फिट आणि जे अतिशय चांगले काम करतात, जिद्दीने पुढे जाण्याची त्यांच्याकडे तयारी असते, असे भरपूर मुली असतात, मुलं पण असतात. फक्त त्यांना योग्य वेळी योग्य
शिक्षण भेटत नाही, यानी की प्रशिक्षण भेटत नाही, म्हणून ते मागं पडतात. तर त्या सरांनी ते काम सुरू केलेले आहे आणि ते विद्यार्थी पण तसं त्या सरांचं ऐकून आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहेत. तर येत्या 2-3 वर्षात प्रतिभा माशाळे भारतीय क्रिकेटसाठी खेळावं आणि खेळतील अशी अपेक्षा करून आजची व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.